उद्धव सेनेचे माजी आमदार राजन साळवी यांना लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेतील प्रवेशाची ऑफर होती. त्यांनी येण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेतून त्यांनी प्रवेश केला नसावा, असे मत राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले. गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत जाण्यास कोणीही तयार नाही. किंबहुना ते ज्या पक्षात जातील तेथील पदाधिकारी कार्यकर्ते आमच्याकडे येतील, असेही आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर बोलताना सांगितले. मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार. परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते बीजेपीमध्ये प्रवेश करणार, शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं. परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचशी लोक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करत आहेत. प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोकंसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोक येतील होणार, कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही. ती सगळी लोक आमच्या संपर्कात आहे आणि ती पक्षप्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेले, आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील. त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं. त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, मी आमदार होणार, मी मंत्री होणार, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य. ठीक आहे, थँक्यू. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.